ओके. सो जय महाराष्ट्र रायडर्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे माइल्स विथ एजे. तर गाईज, आजचा हा कुठलाही ब्लॉग न होता एक छोटासा अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे, जो की आपण आपल्या नवीन ट्रॅव्हल पार्टनरचं वेलकम करतोय. तर आज आपल्याकडे आलेला आहे DJIचा ओस्मो ॲक्शन 4. सो करंटली पाहायचं झालं तरी मीन्स लाईक तुम्हाला पण माहिती आहे माझ्याकडे DJI ॲक्शन 2 होता, जो की मी मोटो व्लॉगिंग आणि नॉर्मल व्लॉगिंग दोन्हीसाठी यूज करतो. सो करंटली आता अपग्रेड करतोय DJI ॲक्शन ओस्मो 4 वरती. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, कारण की त्यामध्ये मला एक मेन खूप मोठी गोष्ट फेस झाली होती DJI ॲक्शन 2 मध्ये, जे की होतं बॅटरी बॅकअप. कारण की त्याचं बॅटरी बॅकअप खूप घाण होतं. म्हणजे तो मोटो ब्लॉगिंगसाठी बनलेलाच नाही आहे कॅमेरा, फर्स्ट थिंग. कारण की तो फक्त सिनेमॅटिक व्हिडिओ, शॉर्ट फिल्म्स किंवा रील्स अशा गोष्टी पकडा, यासाठी तो बनलेला आहे. सो तो मोटो ब्लॉगिंगसाठी अजिबात नाही. त्याला मला सारखं चार्ज करावं लागायचं. सो त्याची बॅटरी खूप लवकर ड्रेन होत होती. सो त्यामुळे मी आता अपग्रेड करतोय DJI ॲक्शन ओस्मो 4 वरती. आणि पाहायचं झालं तर तसं GoPro सोबत पण जाता आलं असतं, पण GoPro सोबत न जायचं रिझन एकच होतं की त्याचं सेन्सर्स, म्हणजे DJIचे सेन्सर्स बेटर परफॉर्मन्स देतात GoPro पेक्षा. सो जसं की नाईट मोडमध्ये पकडा किंवा कलर ग्रेडिंगमध्ये पकडा, DJI बेटर परफॉर्मन्स देतो. सो आता बघूया यामध्ये काय काय भेटतं आपल्याला. आणि तसं पाहायचं झालं तर सध्या हे आहे ते स्टँडर्ड व्हेरियंट. ह्याच्यामध्ये अजून एक व्हेरियंट येतो, जो की आहे कॉम्बो व्हेरियंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हेंचर व्हेरियंट मीन्स लाईक त्याचं नाव आहे ॲडव्हेंचर कॉम्बो व्हेरियंट. त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा बॅटरीज, म्हणजे 3 एक्स्ट्रा बॅटरीज, एक बॅटरी चार्जर, एक स्टिक आणि आय थिंक एक माउंट असं काहीतरी भेटतं. सो ते मी घेतलं नाही, कारण की मला त्याची गरज नाही सध्या. जर आपल्याला नंतर कधी बॅटरी लागली तर आपण आउट ऑफ मार्केट घेऊ. सो बघूया आता यामध्ये काय काय भेटतंय, आणि याचा रिव्ह्यू पण लवकरच अपलोड करेन मी चॅनलवरती. सो लेट्स गो, करूया याची अनबॉक्सिंग. सो करूया याची अनबॉक्सिंग. तर पहिले तर बघूया यामध्ये काय काय आहे. ओके. सो थिंक हा आहे ॲक्सेसरीज, केबल अँड कॅमेरा. सो अजून बाकी यामध्ये तर सिलिकॉन जेल आणि स्टिकर्स. सो कॅमेरा, स्टिकर्स, केबल अँड ॲक्सेसरीज, एवढ्या गोष्टी आहेत. सो ह्याला ओपन करू. सो सगळ्यात पहिले तर बघूया ॲक्सेसरीज मध्ये काय काय भेटते. सो हे काय पुस्तकं आपल्या कामाचे नाहीत. यामध्ये आय थिंक केस, बॅटरी, आय थिंक हे ओके. सो हे माउंट आहे बाईकवर लावण्यासाठी, हे हेल्मेटवर लावण्यासाठी माउंट आहे. केस, बॅटरी, ओके. आणि हे आहे ते आय थिंक काय, लेट मी चेक. ओके. सो हे मे बी केसमध्ये लावण्यासाठी वाटतं, लेन्स प्रोटेक्टर आहे. आणि हे आहे ते आय थिंक, आय डोंट नो हे काय आहे, बघावं लागेल. तो आता कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग करू. सो हिअर इज आवर कॅमेरा. ओ माय गॉड, मला वाटलं होतं जास्त मोठा असेल, छोटा आहे. ठीक आहे, उलट बघा शपथ. ओके. सो हे काच, ओके, लेन्स, कॅमेरा, ओके फाईन. बॅटरी टाकून बघू, पॉवर ऑन करू. 1700 mAh ची बॅटरी आहे, 1770. म्हणूनच बॅटरी बॅकअप जास्त देईल असं वाटतं. बॅटरीसाठी इथून असं स्लाइड ओपन, हे असं बॅटरी इन्सर्ट केली, क्लोज, ओके. आणि पॉवर ऑन करू.
ओके, स्कॅन डिव्हाइस ॲक्टिवेटेड बिफोर यूज. आय थिंक याला स्कॅन करावं लागेल. ओ माय गॉड, फ्रंट स्क्रीन पण आहे भाई. म्हणजे बॅक स्क्रीन आणि फ्रंट स्क्रीन दोन्ही एक सोबत चालतं. मस्त आहे. त्याला तर स्कॅन करून नंतर हे करेन मी. ओके, शटर. ओके, सो परफेक्ट. हा आहे आपला कॅमेरा, चार्जिंग केबल, सोबत एक स्क्रू माउंटिंगसाठी, हे बाईकवर लावण्यासाठी, आणि अजून काय, हे तर हेल्मेटवर लावण्यासाठी माउंट. दॅट्स इट. तर ठीक आहे, तर आजचा ब्लॉग इथेच संपवू, आणि याचा रिव्ह्यू व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करेन चॅनलवरती. अँड करंटली मेमरी कार्ड तर नाही आहे सध्या. फोटो मोड आहे आय थिंक याला सेफ. ओ नाईस. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. सो स्टे ट्यून. बाय.